श्री स्वामी समर्थ. आजपासून खंडेरायांचं षडरात्र चालू होत आहे. तर मी तुम्हाला खंडेरायांना मल्हारी हे नाव का पडलं याच्यामागे एक कथा आहे, ती कथा सांगणार आहे. फार काळापूर्वी पुरातन काळी मनी आणि मल्ल नावाचे दोन दैत्य होते. त्यांनी सज्जनांना फार त्रास द्यायला सुरुवात केली, त्यांचा छळ करायला सुरुवात केली. त्यावेळी भगवान शंकर त्यांनी मार्तंड भैरवाचा म्हणजे खंडेरायाचा अवतार घेतला आणि मनीचल पर्वतावर मोठे युद्ध केले. या युद्धात मनी दैत्य शरण आला आणि मल्ल तर ठारच झाला. मल्ल दैत्यावरून भगवान शंकरांनाच म्हणजे भगवान शंकराच्याच अवताराला मल्हारी असे नाव पडले. मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्ठी प्रतिपदा म्हणजे या 6 दिवसात युद्ध झाल्यामुळे हे 6 दिवस आपण खंडोबाचे षडरात्र नवरात्र म्हणून साजरा करतो. 5 दिवस उपवास करून तो 6व्या दिवशी सोडतात. या 6 दिवसात देवासमोर माळा बांधतात, खंडोबाला झेंडूची फुले, प्रिय असलेल्या वस्तू वाहतात. 6 दिवस सतत दिवा तेवत ठेवावा. मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण करावे. महाराष्ट्रात खंडोबा हे अनेक लोकांचे कुलदैवत आहे. जेजुरी, निमगाव, पाली, नळदुर्ग ही खंडोबाची स्थाने आहेत. पूजेच्या वेळी उच्चार करताना श्री मल्हारी मार्तंडाय नमः असा उच्चार करावा. मल्हारी पूजा झाल्यानंतर तालिका पूजन म्हणजे तळीचे पूजन करतात. त्या तळीतील भंडारा म्हणजे हळदीचे चूर्ण देवाला अर्पण करतात. तळीसाठी मंत्र येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करून तीच तळी वर उचलून खाली ठेवावी. असे 3 वेळा करावे. नंतर नारळ फोडावा आणि त्यातील पाण्याचे देवाला मार्जन करावे. देवाला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. पुन्हा येळकोट येळकोट जय मल्हार असे म्हणून 3 वेळा तळी उचलून खाली ठेवावी आणि सर्वांना प्रसाद द्यावा. अशी ही खंडोबाच्या नवरात्राची कथा आणि पूजाविधी. श्री स्वामी समर्थ.